नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या घरा शेजारचा नेचर दाखवणार आहे। कसं आहे कसं काय, आता थोडा पाणी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मी नेचर दाखवतो। एकदम मस्त थोडं नितळलंय वातावरण, कारण 4-5 दिवसापासून भरपूर मुसळधार पाऊस पडला आणि कामावरून आम्हाला तिकडे पण काम करून दिले नाही, त्याच्यामुळे आम्ही आता काल घरी आलो आणि आज तुम्हाला नेचर दाखवतो। तर ब्लॉग कसा वाटतो कमेंट करून सांगा मित्रांनो। तर चला सुरुवात करूया आपल्या नवीन आजच्या ब्लॉगला। तर मित्रांनो, हा पहा आमच्या घरा शेजारचा नजारा। पाऊस बंद झाला आणि डोंगराला पण थोडं धुकं निघालं आणि हे पहा आमच्या घराच्या शेजारचा नेचर कसा दिसतंय ते। भरपूर पाऊस रातभर वरसला आणि हे पहा याच्यामध्ये फाट्या भरून ठेवलेल्या आहेत, म्हणजे सरपण, आणि मस्तपैकी ते पण बनवलं होतं उन्हाळ्यामध्येच। आणि हे पहा कुंड्यांमध्ये किती एकदम भरपूर असं पाणी साचलं आहे मित्रांनो। तर आता आपण निघालो थोडं घराच्या बाहेर, घराच्या शेजारी, आणि हे पहा कुंड्यांमध्ये किती पाणी असं साचून राहिलं आहे। हे पहा किती पाणी, एकदम भरपूर असं। आणि तिथं पण एकदम नेचर पण एकदम मस्त दिसतंय। सकाळचा देखावा एकदम पाहण्यासारखा आहे, कारण एकदम हिरवळ दिसते। हे पहा, आणि झाडे पण एकदम मस्त दिसतात। एकदम नेचर जो आहे तो एकदम मस्त दिसतो मित्रांनो। आणि पाणी म्हणजे लय जबरदस्त राती, भरपूर असा मुसळधार वरसला, त्याच्यामुळे हे पहा आद्र पण भाताचे जे आहे ते हे पहा कसे झालेले आहेत। आणि बारीक अजून रोप आहे, त्याच्यामुळं अजून लावणीला अजून सुरुवात केली नाही। तर 4-5 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये लावणीला पण सुरुवात होईल। आणि पाऊस मात्र फार जबरदस्त झाला। हे पहा भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळं आत्ता बाहेर निघायला चान्स आला मित्रांनो आम्हाला, कारण पाऊस लय जबरदस्त होता। तर हे पहा तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने दाखवतो किती मोठं आदर झालेला आहे। हे पहा एकदम चांगला झालेला आहे। अजून 5-6 दिवसामध्ये लावणीला सुरुवात होईलच। हे पहा एकदम अजून त्याला फुटवा होईल, त्यावेळेस मस्त आदर दिसेल। हे पहा इकडं बैल पण बांधून घातलेला आहे। बैल पण खूप उछलकूद करत होता, त्याच्यामुळं बांधून घातला। आणि तुम्हाला आता दाखवतो, इथं वरे बिरे लावलेले आहेत आणि हे पहा गवताला एकदम मस्तपैकी फुलं आलेले आहेत। पाहण्यासारखा नेचर वाटतंय मित्रांनो इथं, लय जबरदस्त, लय भारी। हे पहा एकदम मस्त। आणि हे पहा वरे लावले आहेत आणि कोयच्या पण तिथे लावलेल्या आहेत, वरे आणि कोयच्या मिक्स लावलेल्या आहेत। आणि हे पहा कसं दिसतंय कोयचीचं झाड, ही कोयची आहे मित्रांनो। तर हे पहा शेंडा वरतीपर्यंत गेलेला आहे काजू आंब्यावर, आणि मस्तपैकी नेचर दिसतंय। हे पहा एवढे वरे लावलेले आहेत इथं, कोयचीच्या शेजारीच वरे लावलेले आहेत। आणि इकडं पहा पाणी कुंड्यांमध्ये जास्त झालं, पाऊस भरपूर झाला, त्याच्यामुळं पाणी जे आहे ते आपण पाईपाद्वारे बाहेर काढून दिलं आहे। हे पहा लय जबरदस्त, आणि भरपूर पाईप भरून पाणी सुटलेलं आहे एकदम जोरात। आणि आज पाऊस जास्त सांगलेला आहे, तर पाहू किती येतो ते। हे पहा इथं पण वरे लावलेले आहेत आणि इथं झाडावरती दिलेले आहेत काढून। आणि मस्त आज वाटलं, सकाळ थोडं पाऊस उघडला त्याच्यामुळं चांगलं वाटलं। तर आपण आता जाऊया तिकडे, घराच्या तिकडे। तर हे पहा इकडे चांगल्या पद्धतीने। आणि हे पहा आपण आता झरीला आलोत, झरीला किती पाणी आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो। तर मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवतो झरीला किती पाणी आहे ते। तर आपण निघालोत वाटेला आहोत, आणि हे पहा आता तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो। तर अशा पद्धतीने हे पहा आता थोडं पाणी कमी झालं, त्याच्यामुळं हे पाणी लगेच नितळलं, कारण आमच्या डोंगराळ भागामध्ये एकदम पाणी लगेच उतरून जातं आणि नितळ पण लगेच होतं। हे पहा एकदम नितळ झालेलं आहे। तर तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला। हे पहा झरीवरून येते। तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।